नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन सह्याद्रीच्या सभासदांची दिशाभूल। महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिली। त्या चव्हाण साहेबांच्या विचारांनी मशागत झालेल्या यशवंत भूमीत सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन साहेब सभासदांची दिशाभूल करून वारंवार फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी सह्याद्री संचालक मंडळानं जाणीवपूर्वक प्रारूप मतदार यादीतून वगळलेला 2221 ऊस उत्पादक सभासदांना अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिल्यानं चेअरमन साहेबांच्या कारखान्यातील एकाधिकारशाहीला धक्का बसलाय। त्यामुळे स्वतःच्या कारभाराची उघडी पडलेली काळी बाजू झाकण्यासाठी चेअरमन साहेबांना ते आपले सभासद असल्याचा साक्षात्कार झालेला आहे। ज्या सभासदांना बाद करण्याच्या प्रक्रियेत कारखाना प्रशासन असताना त्यांना न्याय मिळाल्यानं चेअरमन साहेबांचे त्यांच्यावरील प्रेम उफळून आलेलं आहे। परंतु सह्याद्रीचा स्वाभिमान सभासद ही दिशाभूल जाणून नसल्याचं मत माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलं। यावेळी वसंतराव आबा, संपतराव इंगवले, पंचायत समिती सदस्य दीपक लिमकर, भरत चव्हाण, शंकरराव कदम, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी चव्हाण, दादासूद चव्हाण, संग्राम पवार, वसंत पाटील, सुरेश पाटील, अमित जाधव हे उपस्थित होते। प्रतिनिधी प्रज्वल जाधव। 6/1/2025 रोजी त्यांच्या कार्यालयाकडे यादी सादर करण्याबाबत त्यांनी आदेशामध्ये नमूद केलेलं आहे। त्या पद्धतीनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने यादी पाठवली अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। आम्ही जी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे आम्ही आज ती पाहणार आहे आणि ज्या 2221 सभासदांबाबत आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन त्या हरकती दाखल कराव्या लागल्या, ह्याची आवश्यकता नव्हती। आज जर त्या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी अधिकारी हे जर म्हणत असतील की हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद आमचेच आहेत, तर मग आज अध्यादेश देईपर्यंत त्याची वाट तुम्ही कशासाठी बघितली? आज जर तुमच्या उपविधीमध्ये जर 3 वर्षाची पैसे भरण्यासाठी मुदत आहे तर तुम्ही त्यांना कोर्टामध्ये का जावं लागलं त्यांना, आणि त्या ठिकाणी त्यांना बाजू मांडण्याची वेळ का आली? आपण त्यामध्ये स्पष्ट करणं गरजेचं होतं। आपण जर ते 27 तारखेलाच जर आपण ते स्पष्ट केलं असतं की हे जे काही लोकांनी पैसे भरलेत आणि इतर लोक जी त्यामध्ये राहिलेले आहेत अशा लोकांनासुद्धा मतदानाचा अधिकार घेणं आवश्यक आहे, असं जर आपण साखर सहसंचालकांना कळवलं असतं तर आम्हाला त्या ठिकाणी तारीख सुनावणीला जाण्याची आवश्यकता पडली नसती। ह्यातून चेअरमन साहेबांनी जी आम्हाला व आमच्यावरती जे आरोप केलेले आहेत की ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची काही लोक आहेत आणि हे ती बदनामी करत आहेत, त्या ठिकाणी चुकीच्या अफवा पसरवत आहेत, हे चुकीचं कुठलीही गोष्ट नाही। त्या ठिकाणी आम्ही पुराव्यानिशी परवा पण मी सांगितलं, आजही सांगतोय की माझ्याकडं पुराव्या इथं त्या सभासदांना 3 वर्षाची मुदत असताना आपण त्या ठिकाणी खोटी नोटीस दिली आणि ते आपण आपल्या म्हणण्यामध्ये वकिलांनी आर्ग्यू केलेला आहे। आपण ते आर्ग्युमेंट पण आपण निकाल वाचावा, निकालामध्ये पण तशी ती नोंद आहे त्याची। अशी गोष्ट असताना त्या सभासदांची सहानुभूती मिळवणं, आता आपण त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्यासाठी हे प्रयत्न करू नये। आपण त्या ठिकाणी जी आपली भूमिका आहे ती सभासदांना स्पष्ट झालेली आहे। तुम्ही त्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवणार हे सभासदांचं मत आहे आणि त्यांना ही खात्री झालेली आहे की तुम्ही त्या सभासदांना मुद्दामून गेले 25 दिवस झालं तुम्ही ही भूमिका घेऊन वारंवार त्यांना त्या ठिकाणी मतदार यादीपासून वंचित ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे। आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।